ही गोष्ट उत्तराखंडच्या अमोलची आहे, जो एक धाब्यावरती काम करून आपलं पोट पाळत होता आणि गृहस्थीही सांभाळत होता. तसं तर अमोलचं या जगामध्ये कोणीच नव्हतं. त्याची आई लहानपणीच वारून गेली होती आणि त्याच्या वडिलांनी दारूच्या लतमध्ये आपलं जीवन समाप्त केलं होतं. यामुळे अमोल पूर्णपणे एकटा पडला होता. आई, पप्पा, तुम्ही कसे आहात? मला माहिती आहे की तुम्ही दोघं जिथं कुठं असाल खूप खुश असाल, माझ्या गोष्टी नक्कीच ऐकत असाल. तसं तुम्हाला एक खुशखबरी सांगायची आहे. आजच माझा रिझल्ट लागला आहे आणि मी चांगल्या नंबरांनी पास झालो आहे. आता मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणार, खूप पैसे कमवणार आणि रघु चाचांकडे जे आपलं हॉटेल गिरवी ठेवलं होतं ना, ते मी परत घेणार. खरं तर गोष्ट ही होती की अमोलची स्थिती नेहमीप्रमाणे अशी नव्हती. लहानपणी त्यांच्या वडिलांचं खूप मोठा बिझनेस होता, पण बोलतात ना, चांगल्या गोष्टींना नेहमी नजर लागते. अचानक अमोलची आई बिमार पडते आणि त्यांची हालत एवढी खराब झाली की अमोलच्या वडिलांना आपलं सर्व काही विकावं लागलं. यामध्ये त्यांनी आपलं हॉटेल पण गिरवी ठेवलं आणि त्या पैशांनी अमोलच्या आईचं इलाज होऊ शकेल. पण शेवटी एवढं सगळं करूनही आईला नाही वाचवू शकले. या दुःखातनं उभरण्यासाठी अमोलच्या वडिलांनी दारूचा सहारा घेतला. अमोल, अरे अमोल, जरा इकडे ये. काय झालं पप्पा? जेवलास का तू? नाही, अजून तर नाही खाल्लं. का? तुमची वाट बघत होतो. चला आत चला, मी जेवण लावतो. अरे त्या खाण्याचं काय करू बेटा? त्या जेवणात तुझ्या आईच्या हाताची चव नाही आहे. प्रत्येक वेळी मला नेहमी तिची आठवण येते. पण पप्पा, ह्याच्यासाठी नशा करणं तर चांगलं नाहीये ना. जर तुम्हाला काही झालं तर माझं काय होणार? हो, बरोबर बोलत आहेस तू. खूप खूप मोठी चुकी करत आहे मी. ठीक आहे, उद्यापासून ही दारू सोडली, पण तू मला एक वचन दे की तू एक दिवस आपलं ते हॉटेल रघुकडून परत घेशील. मी वचन देतो पप्पा. अमोलला खुशी होती की त्यांच्या वडिलांनी त्याला विश्वास दिला होता की ते दारू सोडतील. पण दुसऱ्या सकाळी जेव्हा अमोल आपल्या वडिलांना उठवायला गेला तर ते उठलेच नाहीत. बिचारा अमोल आता पूर्णपणे एकटाच राहून गेला होता. आईवडिलांच्या निघून गेल्यानंतर अमोलनी शेवटी हार नाही मानली. आपलं शिक्षण आणि भविष्याची आपल्या स्वतःवरती घेतली आणि तो त्याच हॉटेलमध्ये काम करायला लागला जे रघु काकांकडे गिरवी होतं. तसं तर अमोल दिवस रात्र खूप मेहनतीने काम करायचा, पण त्या बदल्यामध्ये त्याला हजारो गोष्टींचा सामना करावा लागायचा. रघु काका, खरं तर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. हो हो, बोल, काय गोष्ट आहे? मला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दाखिला करायचा आहे, पण त्याचे फीस थोडे जास्त आहेत. तर मग तुम्ही मला थोडेसे पैसे देऊ शकता का? मी लवकरात लवकर पैसे देईन तुम्हाला. बिचारा अमोल पैशांच्या कमीमुळे कॉलेजमध्ये दाखिला घेऊ नव्हता शकत. त्याला खूप गरज होती. ह्याच्या व्यतिरिक्त पण अमोलची मदत करण्याऐवजी रघु काका त्याच्यावर ओरडायला लागलेत. काय बोललास तू? तुला पैसे हवेत? लाज नाही वाटत तुला असं बोलताना? एक काम तर तुझ्याकडून होत नाही. अर्धा महिना तर परीक्षेच्या नावावर गायब असतो. एवढे नखरे केल्यावर सुद्धा मी तुला पैसे देऊ? पण रघु काका, ते पैसे अभ्यासासाठी पाहिजे आहे, कोणत्या वेगळ्या कामासाठी नाही. नालायक, मला उलटे उत्तर देतोय. चल निघ इकडून, निघ. रघु काकांचं बोलणं ऐकून अमोल खूप मायूस होतो आणि त्याला काही समजूनच नव्हतं येत की तो काय करणार. शेवटी त्याला कॉलेजमध्ये दाखिला नाही मिळाला आणि यामुळे त्याचं स्वप्न चकनाचूर झालं. मला क्षमा करा पप्पा, मी कॉलेजमध्ये दाखिला नाही करू शकत. आता मी तुमचं स्वप्न कसं पूर्ण करणार? मला माफ करा, मला माफ करा. अंधकारमध्ये डुबलेला अमोल रडता रडता झोपून गेला. तेवढंच त्याला एक स्वप्न येतो. एक रोशनी त्याच्या डोळ्यावरती येते. अमोल, बेटा अमोल, डोळे उघड बाळा. कोण आहे? मला ओळखलं नाहीस? पप्पा, तुम्ही? पप्पा, तुम्ही परत आले? तुम्ही मला सोडून नका जाऊ. मी थकलो आहे. या दुनियेत माझं कोणी नाही आहे. असं नको बोलू बेटा.
ज्याचं या दुनियात कोणी नसतं त्याचा देव नेहमी असतो. आणि जेव्हा देव तुझ्या सोबत आहे तर हार कशाला मानायची. नाही 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 आहे देव, जर असते तर माझं ॲडमिशन झालं असतं. असं नाही बोलत बेटा. देव जर एक रस्ता बंद करतो तर दुसरा नक्कीच उघडतो, पण त्याच्यासाठी तुला लागून राहायला लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अमोल, आपल्याला वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर काहीच नाही मिळत. तेवढ्यातच एक जोरात रोशनी येते आणि त्यांचे वडील तिथून गायब होतात आणि तो घाबरतच स्वप्नातनं बाहेर येतो. पण तो आता नाराज नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरती एक नवीनच चमक होती. त्याने आपल्या वडिलांच्या बोलण्यावरती लक्ष दिलं आणि या कठीणातनं बाहेर निघायचा विचार केला. दुसऱ्या दिवशी अमोल तयार होऊन रोजच्यासारखं हॉटेलमध्ये जातो. पण तिथे बघताच त्यांनी बघितलं की हॉटेलमध्ये खूप गर्दी होती. त्याला काहीच नाही समजलं की सर्वजण काम सोडून इथे का जमले आहेत. तो जसा तसा गर्दीतनं आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तो आकस्मित होतो आणि तो बघतो टीव्हीचे प्रसिद्ध शेफ आज त्याच हॉटेलमध्ये आले होते ज्यामध्ये तो काम करायचा. ते तिथे आपल्या शोच्या विशेष भागाची शूटिंग करायला आले होते. बघा, शांत होऊन जा. तुमच्या सगळ्यांचा हा आदर पाहून मी खूप आश्चर्यचकित आहे. मला हे ऐकून खूप आनंद झाला की तुम्ही माझ्याशी एवढं प्रेम करतात. आता कामाची गोष्ट बोलू. ॲक्च्युली आम्ही इकडे एक स्पेशल एपिसोडच्या शूटिंगसाठी आलो आहोत. या एपिसोडमध्ये आम्ही देशाचे वेगवेगळ्या लोकल हॉटेल्समध्ये व्हिजिट करतो आणि तिकडच्या कुकला एक डिश बनवायचा टास्क देतो. जो पण ह्या टास्कला सगळ्यात भारी प्रकारे पूर्ण करतो त्याला आमच्यासोबत काम करायचा चान्स भेटतो. शेफचं बोलणं ऐकून अमोल खूप खुश होतो. त्याच्यासाठी हे खूप सुनहरा अवसर होता आणि तो ह्याला कोणताही परिस्थितीत गमावू नव्हता शकत. शोच्या स्पेशल सेगमेंटची शूटिंग चालू झाली होती आणि सर्व प्रतिद्वंदीला एक टास्क दिला होता, पिझ्झा बनवणं. अमोल आणि त्यांचे सर्व साथी पूर्ण लगननी काम करत पिझ्झा बनवत होते. अमोलही जी जानी मेहनत करत होता. वाह, काय नजारा आहे. जसं की तुम्ही बघत आहात मित्रांनो, आपले सगळे प्रतिभागी जेवण बनवण्यात व्यस्त आहेत. पण लक्षात ठेवा, त्यांना फक्त पिझ्झा नाही बनवायचा आहे, पण त्याला रचनात्मकताचं स्पर्श सुद्धा द्यायचं आहे. कारण हे मामूली डिश एक भारी अनुभवमध्ये बदलून जाईल आणि आपल्याला मिळून जाईल आपला पुढचा शानदार शेफ. शेफचं बोलणं ऐकून अमोल एका वेळेला थांबला आणि त्यांनी बघितलं बाकी सर्व प्रतिभागी फक्त पिझ्झा नाही बनवत आहेत, उलटं आपली अनोखी रेसिपीही जोडत होते. हे बघून अमोलचं लक्ष दुर्लक्ष होतं आणि त्याला समजत नव्हतं की आता काय करेल. त्याला असं वाटायला लागलं की हा क्षण त्याच्या हातातनं निघून जाईल. पण तेवढ्यातच त्याच्या मनामध्ये एक विचार येतो, जर मी पिझ्झाला एक वेगळ्याच प्रकारे पेश केलं तर. अमोलने लगेचच मैदा, मसाला, सोडा आणि लिंबूचा रस खास बेस तयार केला आणि मग त्यांनी त्या बेसवरती आम, तुलसी, चीज, कंदुकस, खीरा आणि बर्फीला टमाटर चटणी टाकली. सोबतच हिरव्या भाज्या, सॉस आणि मिओनीजचा उपयोग करून त्यानंतर अमोलने मैद्याचा एक नवीन बेस तयार केला. पहिल्या टॉपिंगवरती ठेवून चारही साईडनी चिपकवून दिलं आणि लगेचच काही क्षण न गमावता त्यांनी ते ओव्हनमध्ये टाकलं आणि चमत्कार झाला. बेक झालाच तोच पिझ्झा एकदम फुग्यासारखा फुगून आला. जे कोणी बघत होतं एकदम दंग झाले. त्यांना समजूनच नव्हतं येत की अमोलने असं काय केलं. अमोलच्या या नवीन प्रयोगाला सगळेच चकित होतात आणि आता निर्णयाचा वेळ आला होता. शेफनी एकेकाचा सगळ्यांचा पिझ्झा टेस्ट केला. वाह, एक नंबर. सगळ्यांनी पिझ्झा एक भारी अंदाजमध्ये बनवला आहे. मुकाबला जोरात आहे. आणि मग वेळ येते अमोलची. जेव्हा अमोलचा स्पेशल बलून पिझ्झा समोर येतो तर शेफचे डोळे एकदम उघडे राहतात. त्यांनी कधी असा फुललेला पिझ्झा नाही बघितला. जसंच त्या शेफनी अमोलनी बनवलेला पिझ्झा घेतला ते खूप उत्साहित होतात, जसं की हवेमध्ये उडायला लागलेत. त्या पिझ्झेचा स्वाद खरंच खूप लाजवाब होता. जसं की तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, या प्रतियोगिताचे विजेता आहेत अमोल आणि अमोलला भेटता आहे आमच्याशी काम करायचा एक चांगला चान्स. अमोलनी शेवटीच बाजी मारली होती. तो या स्पेशल सेगमेंटचा विजेता बनला होता. आता त्याला मशहूर शेफच्या सोबत काम करण्याचा मौका मिळाला होता. जरी तो कॉलेज नाही जाऊ शकला, पण तो आज अशा व्यक्तीसोबत होता जो स्वतः एक मोठी हस्ती होती आणि ज्याच्या संगतमध्ये अमोल खूप काही शिकू शकत होता.
आता तो दिवस दूर नव्हता जेव्हा अमोलच्या वडिलांचं हॉटेल तो परत घेऊ शकला असता आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करेल.